हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9 मॅथ्स पार्ट 2 मधला ट्रिग्नोमेट्री हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 8.2 सोडवू. त्यातला हा पहिला प्रश्न. इन द फॉलोइंग टेबल रेशो इज गिवन इन ईच कॉलम. फाइंड द रिमेनिंग टू रेशोज इन द कॉलम अँड कंप्लीट द टेबल. इथे एक टेबल आपल्याला पूर्ण करायचं आहे ज्याच्यामध्ये हे तीन रेशोज आहेत, साइन, कॉस आणि टॅन. तर त्यांच्यामधले रिलेशन वापरून आपल्याला ह्याच्यामध्ये हा टेबल पूर्ण करायचा आहे. म्हणजे जसं की ह्या पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला कॉस रेशो दिलेला आहे, त्याच्यावरून साइन थिटा आणि टॅन थिटा काढायचा आहे. किंवा दुसऱ्या कॉलम मध्ये साइन थिटा दिलाय, त्याच्यावरून कॉस थिटा आणि टॅन थिटा काढायचा. तर अशा सर्व पद्धतीनं हा टेबल आपल्याला पूर्ण करायचा. मग आता एक एक कॉलम आपण पूर्ण करूया. त्यातला पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये साइन थिटा आणि कॉस थिटा यांच्यामधले रिलेशन आपण इथे वापरू शकतो. म्हणजे आपल्याकडे रिलेशन असं आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग त्या रिलेशनचा उपयोग केला तर साइन थिटा आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे साइन स्क्वेअर थिटा आहे तसेच ठेवूया, प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच 35 डिवायडेड बाय 37 आणि याचा स्क्वेअर आहे तो ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस 35 स्क्वेअर आपल्याला मिळेल 1225 डिवायडेड बाय 37 स्क्वेअर 1369 मिळेल, दॅट इज इक्वल टू 1. आता आपल्याला साइन स्क्वेअर थिटा काढायचं, त्यामुळे डाव्या बाजूला साइन स्क्वेअर थिटा आहे तसेच ठेवूया, इज इक्वल टू 1. आणि ही जी टर्म आहे 1225 डिवाइडेड बाय 1369 ती आपण उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे मायनस होईल 1225 डिवायडेड बाय 1369. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला करावं लागेल, कारण इथे 1 चा डिनोमिनेटर काही नाही म्हणजे तो 1 आहे. 1369 into 1 that is 1369. मिडल टर्मचा साइन निगेटिव्ह. 1225 into 1 that's 1225 divided by 1369. आता इथे 1369 मधून 1225 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला उत्तर मिळेल 144 डिवायडेड बाय 1369. आपल्याला किंमत पाहिजे साइन थिटाची आणि आता आपल्याला मिळालेली साइन स्क्वेअर थिटा. दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट केलं तर आपल्याला इथे मिळेल किंमत साइन थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 144 इज 12 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1369 दॅट्स 37. म्हणजे साइन थिटाची किंमत मिळाली 12 डिवायडेड बाय 37. आता या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून टॅन थिटा आपण काढू शकतो, कारण टॅनची डेफिनेशन काय, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. इथे साइन थिटा म्हणजेच अपोजिट साइड 12 आहे, ती इथे न्यूमरेटरला येईल, डिवायडेड बाय कॉस थिटाची डेफिनेशन ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज, म्हणजे इथे न्यूमरेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे ती ऍडजसंट साइड आहे which is 35. सो tan theta is 12 divided by 35. तर या पद्धतीने आपण हा एक चार्ट कंप्लीट केला, एक पहिला कॉलम कंप्लीट केला. त्याच पद्धतीने उरलेले सर्व कॉलम सुद्धा आपण पूर्ण करू शकतो. आता जसं आपण या पहिल्या कॉलम साठी फॉर्म्युला वापरला, साइन आणि कॉस मधले रिलेशन वापरलं आणि त्याच्यानंतर साइन, कॉस आणि टॅन मधले रिलेशन वापरलं, त्याच्यानुसार ही उत्तर काढली. त्याच पद्धतीनं हे उरलेले सर्व तक्ते या पद्धतीने हे सर्व कॉलम आपण पूर्ण करू शकतो. फक्त इथं हे जे तीन कॉलम्स आहेत तिथं आपल्याला वेगळा थोडासा विचार करावा लागेल, आणि इथं पहिल्या यातल्या कॉलम मध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली 1. मग विचार आपण असा करायचा की टॅन कोणता रेशो आहे, कोणत्या अँगलचा टॅन रेशो 1 येतो. तर आपल्या या तो जो चार्ट आहे ज्याच्यामध्ये 0, 30, 45, 60, 90 यांचे हे तीन रेशो जे आहेत साइन, कॉस आणि टॅन, त्यांच्या किमती आपल्याकडे आहेत. तर त्या टेबलवरून टॅन 45 ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळते, आणि इथे तर आपल्याला टॅन थिटा 1 दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो की थिटाची जी किंमत आहे ती होते 45 डिग्री. आता थिटा एकदा आपण काढला तर त्याच्यावरून मग साइन थिटा आपल्याला काढता येईल. साइन थिटा म्हणजेच काय, तर साइन 45 डिग्री, कारण थिटाची किंमत 45 आहे. साइन 45 म्हणजेच काय, 1 डिवायडेड बाय रूट 2, त्यामुळे इथे येईल 1 डिवायडेड बाय रूट 2. त्याच पद्धतीने कॉस थिटा आपण काढू शकतो, म्हणजे कॉस 45 डिग्री काढू शकतो. कॉस 45 ची किंमत सुद्धा 1 डिवायडेड बाय रूट 2 येते, त्यामुळे इथे येईल 1 डिवायडेड बाय रूट 2. तर इथे ही थोडीशी वेगळी पद्धत आपण वापरू शकतो. आता त्याच पद्धतीनं त्याच्या पुढच्या कॉलम साठी सुद्धा आपण ही पद्धत वापरून तिथे ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या आपण भरू शकतो. म्हणजे दुसऱ्यांदा आपल्याला इथे साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2. मग साइन कोणता रेशो 1/2 आपल्याला मिळतो, तर साइन 30 डिग्री बरोबर
1/2 आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू इथे झाली 30 डिग्री. सो थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. आता याच्यावरून आपण कॉस थिटा काढू शकतो. कॉस थिटा म्हणजेच कॉस 30 डिग्री आणि कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3 डिवायडेड बाय 2. त्यामुळे इथे किंमत येईल √3 डिवायडेड बाय 2. त्याच पद्धतीनं tan 30 डिग्री सुद्धा आपण काढू शकतो, कारण थिटाची व्हॅल्यू 30 डिग्री आहे. tan 30 डिग्री इज 1 डिवायडेड बाय √3. त्यामुळे इथे किंमत येईल 1 डिवायडेड बाय √3. तर अशा पद्धतीने हा कॉलम आपण पूर्ण करू शकतो. आता शेवटचा राहिलेला हा एकच कॉलम ज्याच्यामध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 1 डिवायडेड बाय √3. मग इथे पुन्हा एकदा आपण जशी पहिल्या कॉलमसाठी पद्धत वापरली तीच पद्धत इथे सुद्धा वापरू शकतो. म्हणजे साइन थिटा आणि कॉस थिटा यांच्यामधले रिलेशन आपण वापरू शकतो. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला साइन स्क्वेअर थिटाची किंमत काढायची, त्यामुळे तसंच ठेवूया. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय √3 आणि त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये ठेवून त्याचा स्क्वेअर करायचा इज इक्वल टू 1. म्हणजे इथे आपल्याला असं मिळेल साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 डिवायडेड बाय √3. 1 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3, दॅट इज इक्वल टू 1. म्हणजेच इथं साइन स्क्वेअर थिटा आपल्याला असं मिळेल 1 प्लस 1/3. जर त्या बाजूला घेतले तर -1/3 मिळते. इथे क्रॉस मल्टिप्लाय जर आपण केलं 3 × 1 3 -1 डिवायडेड बाय 3. सो 3 - 1 दॅट इज 2 डिवायडेड बाय 3. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली साइन स्क्वेअर थिटाची. आपल्याला साइन थिटाची किंमत पाहिजे. सो 2 डिवायडेड बाय 3. ही किंमत मिळाली आपल्याला साइन स्क्वेअर थिटाची. पण आपल्याला साइन थिटा पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजूचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 2 is √2 divided by square root of 3 is √3. So this is the value of sin theta, that is √2 divided by √3. आणि tan theta म्हणजे या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे sin theta चा जो न्यूमरेटर आहे तो tan theta च्या न्यूमरेटर मध्ये येईल, that is √2 divided by cos theta चा जो न्यूमरेटर आहे तो tan theta च्या डिनॉमिनेटर मध्ये येईल. So this is the value of tan theta, √2 divided by 1. तर या पद्धतीने आपण हा चार्ट पूर्ण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. पहिला क्वेश्चन आहे 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. इथं 5 into sin 30, sin 30 ची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय 2 प्लस 3 into tan 45, tan 45 म्हणजेच 1. 5 into 1/2 म्हणजेच 5 डिवायडेड बाय 2 प्लस 3 into 1 म्हणजेच 3, दॅट इज इक्वल टू. आता इथं 3 चं डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 5 into 1 5 plus 2 into 3 6 divided by 2 into 1, that's 2. So 5 plus 6, that is 11/2. So this is the value of the first expression, 11/2. Next value we have to find is 4/5 into tan square 60 degree plus 3 sin square 60 degree. मग पहिल्यांदा 4/5 आहे तसंच घेऊया into tan square 60. मग पहिल्यांदा tan 60 ची व्हॅल्यू आपण काढूया जी √3 आहे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सो √3 स्क्वेअर प्लस 3 into sin स्क्वेअर थिटा. मग इथं पुन्हा एकदा साइन स्क्वेअर 60 डिग्री आहे. मग इथं साइन 60 ची किंमत आहे √3 डिवायडेड बाय 2 आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे, त्यामुळे ब्रॅकेटमध्ये ठेवून त्याचा स्क्वेअर करू. सो 4/5 into √3 चा स्क्वेअर म्हणजेच इथं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकाला निघून जाईल 3 येईल प्लस 3 into इथं √3 डिवायडेड बाय 2 याचा स्क्वेअर आहे, मग रूटला स्क्वेअर निघून जाईल. न्यूमरेटर मध्ये 3 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर इज 4. मग इथं मल्टिप्लाय करूयात 4 into 3 दॅट्स 12 डिवायडेड बाय 5 प्लस 3 into 3 9 डिवायडेड बाय 4. आता इथे डिनॉमिनेटर वेगवेगळे त्यामुळे क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला करावं लागेल. 12 × 4 48 मिळतील प्लस 9 into 5 45 डिवायडेड बाय 5 into 4 20. 48 plus 45, that's 93 divided by 20. So this is the value of the second expression. Next is 2 sin 30 degree plus cos 0 plus 3 sin 90 degree. इथे 2 into sin 30 म्हणजेच काय 1/2 प्लस cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे प्लस 3 into sin 90 त्याची किंमतही 1 आहे. इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 ला 2 निघून जातील, म्हणजे इथे शिल्लक राहील 1 plus 1 plus 3 into 1, that's 3.
1 + 1 + 3 दॅट्स 5. चौथी व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे tan 60 डिग्री डिवायडेड बाय sin 60 प्लस cos 60. tan 60 ची किंमत आहे √3, ती न्यूमरेटर मध्ये लिहूया, डिवायडेड बाय sin 60 म्हणजेच √3 डिवायडेड बाय 2 प्लस cos 60 1/2. आता इथं न्यूमरेटर मध्ये √3 आहे, ते आहे तसंच ठेवू आणि डिनॉमिनेटर पहिल्यांदा सोडून घेऊया, ज्याचा छेद समान आहे त्यामुळे तो एकदाच आपण लिहू शकतो आणि ह्या न्यूमरेटरशी करायची ऍडिशन म्हणजे √3 प्लस 1. आता ह्या मुख्य न्यूमरेटर मध्ये √3 आहे, ते आहे तसंच ठेवूया, इंटू आता ही जी टर्म आहे √3 + 1/2 ही जर न्यूमरेटर मध्ये आपण घेतली तर त्याचा रेसिप्रोकल घ्यावं लागेल. त्याचा रेसिप्रोकल येईल 2 डिवायडेड बाय √3 प्लस 1. आणि आता जर गुणाकार केला आपण न्यूमरेटरचा 2 × √3 म्हणजेच 2√3 डिवायडेड बाय √3 प्लस 1. So this is the value of the fourth expression. पुढे आहे cos square 45 डिग्री प्लस sin square 30 डिग्री. मग cos 45 ची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय √2 त्याचा स्क्वेअर करायचा आहे, प्लस sin square 30 sin 30 ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि त्याचा स्क्वेअर. इथे 1 डिवायडेड बाय √2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 डिवायडेड बाय √2 चा स्क्वेअर 2 प्लस इथे 1/2 चा स्क्वेअर आहे, स्क्वेअर ऑफ 1 इज 1 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर इज 4. मग इथे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, 4 × 1 4 प्लस 2 × 1 2 डिवायडेड बाय 2 × 4 8. 4 + 2 6 डिवायडेड बाय 8. ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 2 न भाग जाईल, इथे 6 आणि 2 = 8, त्यामुळे याची व्हॅल्यू येईल 3 डिवायडेड बाय 4. पुढचं एक्सप्रेशन आहे cos 60 डिग्री × cos 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री × sin 30 डिग्री. मग cos 60 म्हणजेच 1/2 × cos 30 म्हणजेच √3 डिवायडेड बाय 2 प्लस sin 60 अगेन √3/2 × sin 30 म्हणजेच 1/2. तर पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करावा लागेल, सो √3 × 1 √3 डिवायडेड बाय 2 × 2 4 प्लस इथे √3 × 1 √3 डिवायडेड बाय 2 × 2 4. मग आता 4 डिनॉमिनेटर सेम आहे, तो एकदाच घेऊया, √3 प्लस √3 म्हणजेच 2√3 मिळेल. इथे 2 न 4 ला भाग जाईल, 2 × 4, त्यामुळे इथे व्हॅल्यू मिळेल 1 × √3 म्हणजेच √3 डिवायडेड बाय 2. Okay, next question is sin theta is 4/5, then find cos theta. We have the relation between sin theta and cos theta, that is sin square theta plus cos square theta is equal to 1. So we have to use that one. So sin square theta, sin theta ची व्हॅल्यू 4/5 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा प्लस cos square theta is equal to 1. 4/5 चा स्क्वेअर जर केला तर तो 16 डिवायडेड बाय 25 येईल, प्लस cos square theta is equal to 1. आपल्याला cos theta ची किंमत काढायची आहे, त्यामुळे डाव्या बाजूला cos square theta ठेवूया, is equal to 1 प्लस 16/25. जर उजव्या बाजूला घेतले तर मायनस 16/25 होते. सो cos square theta is equal to, इथं 1 चा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे तो 1च असणार आहे. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 25 × 1 दॅट्स 25 मायनस 16 × 1 दॅट्स 16 डिवायडेड बाय 25. म्हणजेच cos square theta आपल्याला असं मिळेल 25 - 16 दॅट्स 9 डिवायडेड बाय 25. आपल्याला cos theta ची किंमत पाहिजे, त्यामुळे दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. So this is the value of cos theta. And the next question is, if cos theta is equal to 15 divided by 17, then find the sin theta. पहिल्या क्वेश्चन साठी या आधीच्या क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन आहे, फक्त आता इथे cos theta ची किंमत दिलेली आहे, मागच्या क्वेश्चन मध्ये ती विचारलेली होती. We have to use the same relation, that is sin square theta plus cos square theta is equal to 1. आता इथे sin theta काढायचं, त्यामुळे sin square theta आहे तसंच घेऊया, प्लस cos theta ची व्हॅल्यू दिलेली 15 डिवायडेड बाय 17 स्क्वेअर इज इक्वल टू 1. sin square theta as it is, प्लस पहिल्यांदा 15/17 चा स्क्वेअर करूया, 15 चा स्क्वेअर 225 डिवायडेड बाय 17 स्क्वेअर इज 289 इज इक्वल टू 1. आता sin square theta आपण डाव्या बाजूलाच ठेवूया आणि 225/289 उजव्या बाजूला घेऊया, मायनस होतील, -225 डिवायडेड बाय 289.
तर इथं डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय पुन्हा एकदा करावं लागेल. 289 into 1 289 minus 225 into 1 225 divided by 289 into 1 289 as it is. That is equal to sin square theta. So sin square theta is equal to 289 minus 225, उत्तर मिळेल 64 divided by 289. इथेही जर स्क्वेअर रूट घेतला दोन्ही बाजूला तर sin square theta चा स्क्वेअर रूट मिळेल sin theta is equal to 64 चा स्क्वेअर रूट 8 divided by 289 चा स्क्वेअर रूट 70. So this is the value of sin theta, that is 8 divided by 7.